आणि या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली या प्रकरणासंदर्भात। बघा, मुलांना वाचवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार होता आणि या गोळीबारात आरोपी रोहित आर्याचा मृत्यू झालेला आहे। बघा, आरोपी रोहित आर्याकडे एअरगन देखील सापडली आहे। मात्र या ओलीस नाट्य प्रकरणातील आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी की ज्याने या 17 मुलांना ओलीस ठेवलं होतं तो रोहित आर्य हा पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाला होता। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला अशी माहिती समोर आलेली आहे। बघा, पवई ओलीस नाट्य संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। आरोपी रोहित आर्याचा मृत्यू झालेला आहे। गोळीबारात आरोपी रोहित आर्याचा मृत्यू झालेला आहे। या मुलांना त्या रोहित आर्यानं ओलीस ठेवलं होतं तेव्हा पोलिसांनी सुटका करण्यासाठी जेव्हा जी कारवाई केली त्या कारवाईत गोळीबारात रोहित आर्याचा एन्काउंटर झालेला आहे। पोलिसांकडून रोहित आर्याचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे। गोळीबारात आरोपी रोहित आर्या याचा मृत्यू झालेला आहे। पवई ओलीस नाट्य संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।